आज देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत आणि सर्वत्र वातावरण हे निवडणुकीचं आहे। त्यामुळे मतदान करणं हे किती गरजेचं आहे हे आपल्या सर्व सुजाण नागरिकांना लक्षात आलेलं आहे। तरीसुद्धा लोकसभेची निवडणूक हा एक राष्ट्रीय पातळीवर घडत असलेला एक यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये आपले मतदान रूपाने प्रत्येक भारतीय नागरिकाने सुजाण नागरिकाने आपली आहुती देणं मतदानाच्या स्वरूपात हे अतिशय गरजेचं आहे। कारण आज देशाची निवडणूक होत आहे, त्यामुळे त्याचे प्रश्नसुद्धा देश पातळीवरच्या प्रश्नांचा विचार करून आपण मतदान केलं पाहिजे। ही काही निवडणूक झेडपी पंचायत समिती किंवा स्थानिक स्तरावरची निवडणूक नाही आहे। त्यामुळे स्थानिक प्रश्नांना बाजूला ठेवून, स्थानिक जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून देश पातळीवरचे मुद्दे आणि आज आपण पाहतो की देशासमोर अनेक भयंकर प्रश्न आहेत। भ्रष्टाचाराचा प्रश्न असेल, रुपयाचं अवमूल्यन असेल, महागाई असेल, आजूबाजूचे पाकिस्तान, चीन, बांगलादेश, श्रीलंका ह्या शेजारी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध असतील, अमेरिकेबरोबरचे संबंध असतील। आज आपला देश हा जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे, परंतु एक महाशक्तीचा जर विचार केला तर आपण कुठेही नाही। आपला विचार हा जगाने आपला विचार केला पाहिजे अशी परिस्थिती आपण जगामध्ये निर्माण केली पाहिजे आणि ती एक सक्षम नेतृत्व, कणखर नेतृत्व, राष्ट्रप्रेमी नेतृत्व अशा स्वरूपातच होऊ शकते। आणि त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जातीपातीचा विचार न करता, आपल्या स्थानिक प्रश्नांचा विचार न करता, मला कोण ओळखतं, माझी कोण काळजी घेईल असा विचार न करता देशाच्या प्रश्नांचा विचार करून त्यावर कोण उत्तर काढेल, त्यावर कोण चांगली देशाला दिशा देईल आणि असं नेतृत्वाची आज देशाला गरज आहे की जो फक्त आपले प्रश्न सोडवणार नाही तर आगामी 50 वर्षासाठी देशाला योग्य दिशा देईल। आणि त्या दिशेने जर वाटचाल केली तर आज आपला देश जगामध्ये पुन्हा एकदा विश्वगुरुपदी स्थानापन्न होईल आणि एक परम वैभवाला आपलं राष्ट्र जाईल। त्यामुळे माझी एक कळकळीची अशी विनंती आहे की सर्व नागरिकांनी या मतदान करताना देशाचा विचार करावा, देशाच्या हिताचा विचार करावा आणि 100% मतदान करावं। आपले मित्र, सगळे सोयरे, नातेवाईक या सगळ्यांना निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावं, सगळ्यांना आवाहन करावं आणि जास्तीत जास्त मतदान करावं, जेणेकरून देशाचा विचार करताना नेते मंडळीसुद्धा आपल्या सगळ्यांच्या भावनांचा विचार करतील। फक्त काही पैशांकडे पाहून 100-200 रुपयावर मताची विक्री करू नये आणि देश हितासाठी मतदान करावं एवढे मी आवाहन करतो। जय हिंद, भारत माता की जय।